सिन्नर संघर्ष समिती माणिकराव कोकाटेंनी आमदार व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, तात्काळ निवडणूक घ्यावी यासाठी शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील समोर उपोषण सुरू। शरद शिंदे पाटील बरोबर शिवाजी गुंजाळ, संजूभाऊ कुराडे, चिंदू गुंजाळ, बाळू उगले, रवींद्र गुंजाळ, डॉक्टर रवींद्र शिंदे, जीवराम वाघ उपोषणास सहभागी। निवेदन अर्ज दिनांक 23/2/2025 प्रति माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय निवडणूक अधिकारी साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय विधानसभा अध्यक्ष साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय कलेक्टर साहेब नाशिक, माननीय तहसीलदार साहेब सिन्नर, पोलीस निरीक्षक साहेब सिन्नर पोलीस स्टेशन सिन्नर जिल्हा नाशिक विषयी दिवसाचे उपोषण करत खालील मागण्या मान्य करण्याबाबत मागणी। कोर्टात माणिकराव कोकाटे साहेब यांना 2 वर्षाची शिक्षा निकाल दिला आहे। कायद्याप्रमाणे 2 वर्ष किंवा जास्त सजा झालेल्या व्यक्तीला आमदार, खासदार, मंत्रिपदावर राहता येत नाही। माणिकराव कोकाटेंचा मंत्री व सिन्नर विधानसभा आमदार पदाचा राजीनामा घ्यावा व बरखास्त करावा। वेळ न दवडता तातडीने पुन्हा सिन्नर विधानसभा निवडणूक घ्यावी। माननीय महोदय, मी 2024 सिन्नर विधानसभा निवडणुकीत उभा असलेला परंतु कोकाटेंनी कटकारस्थान करत उमेदवारी रद्दचे पक्ष जिल्हा अध्यक्षांमार्फत पत्र काढून प्रचारात अडथळा, कार्यकर्त्यांमार्फत दादागिरी, बॅनर फाडत त्रास दिलेले, निवडणूक लढवण्यास बाधा आणून छळलेले समस्याग्रस्त शरद शिंदे पाटील व सिन्नरचे नागरिक आपणास कळवतो की न्यायदेवतेनं माणिकराव कोकाटेंचा 4 सदनिका खोटी कागदपत्रे सादर करत लाटली म्हणून 2 वर्ष कारावास शिक्षा सुनावली आहे। 50,000 रुपये दंड केला आहे। 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या व्यक्तीला आमदार, खासदार व इतर निवडणूक लढता येत नाहीत। जर आमदार, खासदार, मंत्री असेल तर सदर पदावर राहता येत नाही, ते पद रद्द होतं। माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात अपील करतील ते जरूर करावं, परंतु ते अपील केल्यानंतर ती केस या केसप्रमाणे 5/10/2020 वर्ष चालू शकते। त्यामुळे आज न्यायालयाने 2 वर्ष शिक्षा सुनावली आहे, तर तात्काळ माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा। सिन्नर विधानसभा निवडणूक घेऊन मतदारांच्या मताने विजयी, स्वच्छ, सुसंस्कृत आमदार द्यावा। कारण माणिकराव कोकाटे लोकशाही पद्धतीने निवडणूक खेळत नाहीत व दुसऱ्या उमेदवाराला खेळू देत नाहीत। यापूर्वी दिघोळे साहेब, वाजेभाऊ यांनाही निवडणुकीत अडचणी आणल्या। 2024ला तर शरद तुकाराम शिंदे उमेदवार असताना दादागिरी करत प्रचारात अडचणी आणल्या, बॅनर फाडले, गावोगावी कार्यकर्ते करवी अडवलं, गाडी फोडली, कटकारस्थान करत नेतृत्व व सेलिब्रिटी यांच्या सभा होऊ दिल्या नाहीत। जिल्हा पदाधिकारी यांना पैशाची लाच देत शरद तुकाराम शिंदे यांची निवडणूक मतदान 2 दिवस अगोदर स्वराज्य पक्षातर्फे उमेदवारी रद्दपत्रक काढून मीडियात गावोगावी जाहीर केली। माणिकराव कोकाटे गावोगावच्या तरुणांना निवडणूक काळात कोट्यावधी रुपयांची दारू पाजत निवडणूक जिंकतात, युवा पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त करत निवडणूक जिंकतात। हे थांबलं पाहिजे। लोकशाही गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे। सामान्य माणूस निवडणुकीत उभा राहिला पाहिजे, लोकप्रतिनिधी झाला पाहिजे असा घटनेचा उद्देश हे माणिकराव कोकाटे पायदळी तुडवतात। सिन्नर तालुक्यात 3 महिन्यात 5-6 खून झाले, दिवसाढवळ्या गोळीबार, हाणामाऱ्या तर गणती नाही। कायदा सुव्यवस्थेचा बोजवार उडालाय। कृपया सदर कायद्याने रद्द झालेले माणिकराव कोकाटेंचं आमदारपद व मंत्रीपद तात्काळ कारवाई करत रद्द करावं। पुन्हा ताबडतोब सिन्नर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेत नवीन लोकप्रतिनिधी मिळावा। परंतु वरच्या कोर्टात अपील केलं म्हणून इतर निवडणुकांप्रमाणे सिन्नर विधानसभा निवडणूक लांबवू नये। पावसाळ्यापूर्वी निवडणूक जाहीर करून सिन्नरच्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार द्यावा। यासाठी सोमवार दिनांक 24/2/2025 रोजी सिन्नर तहसील कार्यालयासमोर न्यायदेवतेचा सन्मान ठेवत उपोषण करत मागणी करत आहोत। कायदा सुव्यवस्था पाळत लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करत आहोत। कृपया न्याय ही विनंती। कळावे आपला शरद तुकाराम शिंदे पाटील, संघर्ष समिती सिन्नर, मोबाईल नंबर 9689350622। माणिकराव कोकाटेंनी आमदार व मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, तात्काळ निवडणूक घ्यावी यासाठी शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसील समोर उपोषण सुरू।
शरद शिंदे पाटील बरोबर शिवाजी गुंजाळ, संजूभाऊ कुराडे, चिंधू गुंजाळ, बाळू उगले। कोकटे तात्काळ राजीनामा, माणिकरावजी कोकटे साहेब यांनी आमदारकीचा राजीनामा, माणिकरावजी कोकटे यांची आमदारकी रद्द, माणिकरावजी कोकटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद रद्द, सिन्नर मध्ये विधानसभेची पोटनिवडणूक तात्काळ लागली, सिन्नर मध्ये निवडणूक, सिन्नर मधील आमदारकीची निवडणूक, सिन्नरला नवा लोकप्रतिनिधी, सिन्नरला नवा लोकप्रतिनिधी, माणिकरावची आमदारकी रद्द, माणिकरावने तात्काळ राजीनामा, राजीनामा, सिन्नर संघर्ष वतीचा, सिन्नर संघर्ष समितीचा जय भवानी। की आता कोर्टाने एक निकाल दिलेला आहे की माणिकरावजी कोकटे साहेब यांनी 4 सबसिडी घेतल्या आणि त्याची बोगस कागदपत्र त्याच्यात त्यांना 2 वर्ष सजा झाली। आमची काही आमची दुश्मनी नाही होईल, पण कोर्टाने जर 2 वर्ष सजा केली किंवा त्यापेक्षा जास्त सजा केली तर त्या व्यक्तीला आमदार, खासदार आणि मंत्रिपदावर राहता येईल, हे घटनेमध्ये आहे। तर म्हणून सदर कायद्याची अंमलबजावणी झाली आणि एक नीतिमत्ता म्हणून माणिकरावजी कोकटे साहेबांनी राजीनामा द्यावा आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष यांनी आणि दोन्ही मुख्यमंत्री यांनी माणिकरावजी कोकटे साहेबांना तात्काळ राजीनामा घ्यावा आणि निवड राजीनामा नाही, कारण त्यांनी आजच कोर्टामध्ये अपील दाखल केलेलं आहे आणि ती केस 10 ते 20 वर्ष चालू शकते। पण ती केस चालू किंवा उद्या त्याच्यामध्ये निकाल काही लागला तर आम्हाला त्याचं काही नाही, पण आमदारकीचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे। त्याचबरोबर 3 महिन्यामध्ये इलेक्शन झालं पाहिजे पावसाळ्याचं, नाही तर पण नगरपालिका पंचायत समितीचं जे ओबीसी एका व्यक्तीने अर्ज केलेला आहे, त्यामुळे गेली 4 वर्ष झाले नगरपालिका आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका लांबलेल्या आहे। तसंही हे लांबू नये, कारण जनतेने समस्या सोडवायच्या कोणाकडे, मग जनता उठते आणि खट्टेने म्हणून तहसीलदाराकडे येते, PSIकडे येते। हे काम तुमचं नाही, हे काम निवडून गेलेलं लोकप्रतिनिधीचं आहे। म्हणून जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी सिन्नर तालुक्याला तात्काळ पोटनिवडणूक जाहीर करून नवनियुक्त आमदार जनतेतून निवडावा ही आमची विनंती आहे आणि ही मागणी तुम्ही शासनापर्यंत पोहोचवावी, अन्यथा 8 दिवसांनी आम्ही मंत्रालयापुढे आमरण उपोषणाला बसणार आहोत, याची शासनाने दखल घ्यावी। आज सिन्नर तहसील समोर सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने आज शरद शिंदे पाटील कार्यकर्त्यांसह इथं उपोषणाला बसले आहेत। आज उपोषणाला बसण्याचा आमचा विषय असा आहे की आमदार माणिकरावजी कोकटे साहेब, म्हणजे आता त्यांना आमदार म्हणणं हे चुकीचं आहे, परंतु माणिकरावजी कोकटे साहेब यांनी सरकारकडून 4 सदनिका खोटी कागदपत्र घेऊन हडप केली आहेत आणि ती 30 वर्षे चाललेल्या केसबद्दल त्यांना न्यायदेवतेने 2 वर्षाची सजा केलेली आहे आणि घटनेमध्ये 2 वर्षे किंवा 2 वर्षापेक्षा जास्त जर सजा झाली असेल तर आमदार, खासदार, मंत्रिपदावरती त्या व्यक्तीला राहता येत नाही, ते पद ऑटोमॅटिक रद्द होतं। म्हणून माणिकरावजी कोकटे साहेब यांनी तात्काळ मंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा दिला पाहिजे, कारण आज माणिकरावजी कोकटे साहेब वरच्या कोर्टामध्ये अपील करणार आहेत। अपील जरूर करावा, वरच्या कोर्टाने त्यांची 2 वर्षे सजा माफ केली तरी आमचं काही म्हणणं नाही, परंतु तो निकाल जो लागेल तो लागेल। आज खालच्या कोर्टाने त्यांची आमदारकी रद्द केलेली आहे, त्यामुळे त्यांनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि 2 ते 3 महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत तात्काळ निवडणुका जाहीर करून सिन्नर विधानसभेची पोटनिवडणूक झाली पाहिजे अशी आमची शासनाकडे मागणी आहे। कारण ओबीसीचा एक व्यक्ती गेल्या 3 ते 4 वर्षापासून त्यांनी कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे, त्यामुळे त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका खोळंबून ठेवलेल्या आहेत आणि जनतेची कामं होत नाही। तसं जर यांचा निकाल 10 वर्षे 20 वर्षे जर ती कोर्टातला केस लांबणार असेल तर तात्काळ यांचा राजीनामा घ्यावा आणि निवडणूक घेऊन सिन्नरच्या जनतेला मोकळं करावं आणि सिन्नरला नवा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी द्यावा, म्हणजे सिन्नरच्या जनतेचे समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी अडथळा येणार नाही। म्हणून आज आमचं हे उपोषण आहे।
माणिकरावजी कोकाटे साहेबांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आज आम्ही तहसील पुढे उपोषण केलंय. पुढचं आमचं आमरण उपोषण हे मंत्रालयापुढे राहील, याची शासनाने दखल घ्यावी.